नेहमीच त्याच पद्धतीने दोडका खाऊन कंटाळला असाल ना, तर ही वेगळ्या पद्धतीने नक्कीच करून पहा. दोडका नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी मागून मागून खातील. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी दोडके घेतलेले आहेत. तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तर इथे मी सगळ्या दोडक्यांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोडका चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी मोठ्या फोडींमध्ये दोडका चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मधोमध दोडका हा चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने करून घ्या. तर इथे मी अशाच पद्धतीने सगळे दोडके चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे दोडके चिरून घेतलेले आहेत. दोडके चिरल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाण्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि छान खरपूस आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणे मस्त भाजलेले आहेत. त्यावरती आपल्याला अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे. इथे मी किसलेलं खोबरं अर्धी वाटी घातलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजत असताना त्यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. पांढरे तीळ घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी खोबरं, शेंगदाणे, पांढरे तीळ छान रंग बदलेपर्यंत भाजून घेते. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने दोडक्याची रेसिपी पाहणार आहोत. नेहमी तुम्ही त्याच पद्धतीने करून कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने करून पहा. खोबरं शेंगदाणे छान भाजल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं घालायचं आहे. खोबरं आणि शेंगदाणे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण घातल्यानंतर कोथिंबीर घालायची आणि आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडंसं जाडसर हे वाटून घेतलेलं आहे. वाटल्यानंतर एका डिशमध्ये काढून घेते. तुम्ही पाहू शकता तयार केलेला मसाल्याचा वास आहे ना अगदी घरभर सुटलेला आहे. एका ताटलीमध्ये मसाला काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे. इथे मी 1 चमचा धना पावडर, पाव चमचा आपल्याला हळद घालायचे, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला वापरला तरी चालणार आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळे मसाले आपल्याला वाटणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर मसाला आपला खूप कोरडा वाटत असेल त्यावरती तुम्ही थोडंसं पाणी किंवा तेल घातलं तरी चालेल. मसाले सगळे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला दोडक्यांमध्ये हा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. इथे आपण आयत्या वेळेस अगदी शेंगदाणे भाजून घेतले होते. तुमच्याकडे जर आयता कूट केलेला असेल ना तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. भरपूर वेळेस आपण कूट करून ठेवतो शेंगदाण्याचा की आयत्या वेळेस कोणतीही भाजी करताना उपयोगी पडतो. तर तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल ना तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. तर इथे मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला छान अगदी व्यवस्थित भरून घेते. तर तुम्ही पाहू शकता मी सगळ्या दोडक्यांमध्ये छान मसाला भरून घेतलेला आहे. सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला भरल्यानंतर एका साईडला इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे. आज आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये झटपट दोडक्याची भाजी पाहणार आहोत. तुम्ही जर एकदा या पद्धतीने केलं ना की आपल्या गॅसची बचतसुद्धा होते आणि अगदी झटपट दोडक्याची भाजी तयार होते. कुकर गरम झाला की त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग मोहरी तेलामध्ये व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला मसाला भरलेला दोडके घालायचे आहेत आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे भाजीला रंग अगदी छान येतो. बघा आपण ज्या वेळेस कढईमध्ये दोडका शिजवतो ना त्यावेळेस खूप वेळ लागतो आणि गॅससुद्धा खूप वायाला जातो. तर तुम्ही एकदा कुकरमध्ये हा दोडका शिजवून पहा. अगदी एका शिट्टीमध्ये मस्त चमचमीत दोडक्याची भाजी तयार होते. दोडका परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे, म्हणजे भाजीला रंगसुद्धा अगदी छान येतो.
त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते उरलेलं वाटण आपल्याला दोडक्यावरती घालायचं आहे आणि 1 मिनटं ते सुद्धा छान दोडक्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर इथे आपण 1 ग्लास भरून गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाणी घातलं की भाजीला चव अगदी छान येतो आणि रंगसुद्धा अगदी मस्त येतो. त्यामुळे कोणतीही भाजी बनवत असताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर आपण कुकरमध्ये दोडका करणार आहोत त्यामुळे पाणी अगदी आपल्याला बेताने घालायचं आहे. कोणतीही भाजी कुकरला बनवत असताना पाणी अगदी आपल्याला कमी घालायचं, कारण कुकरमध्ये भाज्या करतो त्यामुळे आपल्याला पाणी कमी लागतं. कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. 1 शिट्टी केल्यानंतर कुकर थंड झाला की इथे मी तुम्हाला कुकरचं झाकण काढून दाखवते. तर पाहू शकता मस्त चमचमीत चटपटीत आपली ही दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील. आणि पाहू शकता आपण गॅसची बचत करून ही दोडक्याची भाजी तयार केलेली आहे. भाजीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही ही दोडक्याची भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. अगदी चमचमीत चटपटीत लागते. एकदा या पद्धतीने नक्कीच करून पहा. मी तुम्हाला रेसिपी करून दाखवते, पण तुम्ही करून टेस्ट करून पहा की आपल्या रेसिपी कशा असतात ते, आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे, त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली ही दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.